स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एन ग्राफिक्स म्हणजेच अनुज नाईक नवरे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवरती. तर व्हिडिओच्या थंबनेल व टायटलनुसार तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला कंस्ट्रक्शन लोगो डिझाईन याच्यावरती आहे. तर मी आज तुम्हाला देणार आहे कंस्ट्रक्शन लोगो एडिटिंग PLP फाईल. पूर्णपणे एडिट केलेली PLP फाईल असणार आहे. तर अशा पद्धतीने आपले काही मागील व्हिडिओ आलेले आहेत. या लोगोवरती आपला व्हिडिओ आलेला आहे, तसेच या लोगोवरती आपला व्हिडिओ आलेला आहे व या एकता गणेश मित्रमंडळ याच्यावरती आपला मागील व्हिडिओ आलेला आहे. म्हणजे ह्या कंस्ट्रक्शनचा लोगो आहे, याच्या मागील जो व्हिडिओ आहे तो म्हणजे गणेश मित्रमंडळ लोगो डिझाईन याच्यावरती आपला व्हिडिओ आलेला आहे. तर अशा पद्धतीने काही कंस्ट्रक्शन लोगो मी तयार केलेला आहे अनुज कंस्ट्रक्शन. खालीच मी म्हणजे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका व अनुजच्या जागी जे काय तुमच्या कंस्ट्रक्शनचे नाव आहे जसे की नाईक नवरे किंवा विराज कंस्ट्रक्शन असेल किंवा दास कंस्ट्रक्शन असेल किंवा भरपूर अशी नाव आहेत. म्हणजे तुमच्या जे कंस्ट्रक्शनचं नाव आहे त्या ठिकाणी हे टाका नाव. आणि हे जे काही सर्व काही एडिटेबल PLP फाईल असणार आहे. तर पहिल्यांदा जर आता आपल्याला पिक्सल लॅब ॲप हे ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर आता आपण जे काही PLP फाईल आहे ते तुम्हाला ॲड करायला शिकवणार आहे. तर तुम्हाला जर याच्यावरती जर PLP फाईल कशी ॲड करतात याच्यावरती जर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर तुम्हाला जर माहीत असेल कशी करायचं आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो आपला लोगो कशा पद्धतीने झालेला आहे. तर तुम्ही स्वतःहून ती PLP फाईल ॲड करा जर तुम्हाला माहीत असेल, आणि जर नसेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी त्याच्यावरतीही व्हिडिओ घेऊन येईल. तर आता आपल्याला या लोगोमध्ये चेंजेस करायचे आहेत. चेंजेस करण्यासाठी तर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी म्हणजे 3 डॉट्स दिसतील, त्याच्या खाली एक लेयरचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला पाहू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व काही एडिटेबल स्वरूपात मी तुम्हाला दिलेलं आहे. नावे असतील, सर्कल असेल, पूर्णपणे एडिटेबल स्वरूपात मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार चेंजेस करू शकता. तर पहिल्यांदा तर या दोन्ही नावांची लॉक काढून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला जर अनुज या नावाच्या जागी तुम्हाला तुमचे नाव टाकायचे जसे की विराज टाकायचे असेल, विराज टाकतो या ठिकाणी, विराज हे नाव टाकले. अशा पद्धतीने सिंपल मराठी सिंपल फॉन्ट आहेत, म्हणजे हे जे काही फॉन्ट आहेत ते तुम्ही पूर्णपणे इझिली चेंज करू शकता. अशा पद्धतीने तुमच्या नावामध्ये चेंज करायचं आहे. आणि अशा पद्धतीने या लोगोमधील नावामध्ये चेंज करून तुमचं नाव टाकायचं आहे. आणि मोबाईल नंबर टाकण्यासाठी याच्यावरती डबल क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथे नाव नंबर खोडायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा नंबर टाकायचा आहे, जसे की काय तुमचा असेल तो नंबर टाका आणि ए या लेटरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अलीकडे स्क्रोल करा आणि रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून तुम्हाला मधोमध एकदा म्हणजे एकदा वरती एकदा दाबायचं आहे, म्हणजे मधोमध ते जो काय नंबर आहे तो येऊन जाईल. तर अशा पद्धतीने एकदम क्वालिटीबाज लोगो हा आपला तयार झालेला आहे. आता याला सेव्ह कसा करायचा म्हणजे तो एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की झूम केल्यानंतर आपला लोगो फाटतो, म्हणजे त्याची क्वालिटी लूज होते. तर त्यासाठी तुम्हाला फाईलच्या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी लॉंग प्रेस करून दाखवत आहे. या ठिकाणी शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे PNG फॉर्मॅट आहे त्याला PNG स्वरूपात करून घ्या व डिफॉल्ट याला अल्ट्रामध्ये करून घ्या, कन्वर्ट करा. अल्ट्रामध्ये केल्यानंतर तुम्हाला सेव्ह टू गॅलरी याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काय लोगो PLP लोगो आहे तो तुमचा गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही लोगो ही तयार करू शकता. आणि मी तुम्हाला लोगो कसा तयार करतात व सेव्ह कसा करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट ही नक्की करा.
भेटूया अशीच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये आपल्या एन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवरती.